उगाच माझ्या वागण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून घेऊ नका। आणि जरी मी आज इथं आले असले ना, तरी तुमच्या आईनं माझ्या भाऊंचा, माझ्या आईचा जो अपमान केलाय ना, तो मी कधीच नाही विसरणार। अहो, जेवून घ्या ना। नाही नको, भूक नाहीये मला, घेऊन जाते। हो, अशी कशी सारखीच भूक नसते तुम्हाला? हे बघा, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, माझ्यासाठी उपवास धरलाय ना, मग तो तुम्हाला सोडावाच लागेल। मी तुम्हाला असं उपाशी नाही राहू देणार। ना तुम्हाला खरंच सांगते, मला खरंच खूप भारी वाटलं। तुम्ही म्हणजे माझ्यासाठी उपवास धरला। आणि काय हो, आत्यांना तुम्ही काय सांगितलं? पोट बिघडलंय। मला समजलं, ते सांगायला कसं तरी वाटलं असेल ना, म्हणून असं सांगितलं ना। अरे मी पण काय बोलत बसले बघा तुमच्याशी, तुम्ही जेवून घ्या बरं पटकन। घ्या। सांगितलं ना एकदा, भूक नाहीये मला। कळतंय मला, आत्यांनी तुम्हाला मारलं त्याचंच वाईट वाटतंय ना? वाटणारच। अहो, किती मारलं त्यांनी तुम्हाला? मला तर खूप भीती वाटत होती, भीतीपोटी तर माझा जीव जायचाच बाकी होता, आणि त्यात तुम्ही काहीच न सांगता असेच निघून गेलात। किती घाबरले होते मी। आपला माणूस जरा जरी लांब गेला ना, त्याची ओढ लागत राहते, त्याच्यात जास्तच प्रेमात पडायला होतं। काय म्हणलात तुम्ही? आपलं माणूस जर लांब गेलं तर काय? जास्तच प्रेमात पडायला होतं त्याच्या। आई, पण या धैर्याचं काही कळतच नाही। एवढा वेळ कुठं होता हा? मनाला येईल तेव्हा जातो, कधी येतो, कोणाला काही सांगत नाही। आणि आज तर काय, इराला सांगितलंय उपवास आहे, आणि आईला सांगितलंय पोट बिघडले। होय, नक्की खरं काय खोटं काय कळत नाही ना। तो वेगळंच काहीतरी पोटात दडून बसलाय। काय खरंच पोट बिघडलंय? आता त्याने मला तेच सांगितले ना, तेच असणार ना। उगाच वेगळा अर्थ लावायची काही गरज नाही। हिरा? हा आत्या? काय ग, हसायला काय झालं तुला? ते काही नाही। धैर्य जेवला का? हो, जेवतायत ते। बरं झालं। धैर्य जेवतोय, हे इकडं हसतेय। मूड ठीक झाला वाटतं त्याचा? नाही म्हणजे एक गोष्ट चांगली आहे की ही पोरगी घरात येते। हिची सोबत असल्यावर जरा धैर्य खुलतो, खुश असतो नाही का? मी काय म्हणतो आई, आता दोघ जण जर एकमेकांबरोबर खुश आहेत तर मग मामाला घे बोलून। नाही, त्याचा मूड चांगला आहे तोपर्यंत बार ओढून देता येईल नाही का? मामाला नंतर बोलवा, आधी त्या धैर्याला विचारा बाबा, नाही खुश आहेस ठीक आहे, लग्नाला तयार आहेस का? काही गरज नाही विचारायची, आणि मी सांगितलं आणि तो नाही म्हणाल असं होणारच नाही।
माझ्या शब्दाबाहेर नाही येत. आणि आता जर का खरंच वेळ जुळून आली असेल ना, तर दोघांचा बार उडवून देऊयाच. कसं आहे, नवरा म्हणून जबाबदारी पडली ना की पाय सुद्धा घरातून निघणार नाही. हो हो टाकी हो केतन मधुसूदन इथं घरात घुसतोय. चोर चोर सॉरी सोन मला चोर वाटला. झाले तुमची नाटक झाले. आता जाग व्हा आणि मी काय म्हणते मी नीट ऐका. हा तुमच्या बहिणीचं काय चाललंय जरा बघा. कोणाच्या बहिणीचं? तुमच्या बहिणीचं. हा तिथं काय झालं? अहो तेच तर हुडकून काढायचंय आपल्याला. नक्कीच काहीतरी घोळ आहे. उडक्या 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 आत्ता झोपू दे मला. ओ ओ हो नीट ऐकून तरी घ्या की. अगं मग नीट सांग की मला. कोडकायचंय, घोळ झालाय, जरा इसकटून सांग की. कोडात काय बोलाल्यास? बर मी आता रीनाला आणि वंसना बोलताना ऐकले. त्यात काय एवढं मग? त्या काय आयुष्यात पहिल्यांदा बोलायला लागल्यात? तू तर मला असं सांगायला जसं तू सावी आणि धैर्याला एकत्र बोलताना बघितलेस. हे काहीतरी कामाला बोलत असतील. अहो नुसत्या बोलत नव्हत्या त्या. एवढ्या रात्री बाहेर जाणार कुत्रे. त्याच काय त्याच काय? मग काही तर कामाला गेले असतील, येत असतील परत. एवढ्या रात्री बरं होतं ना हल्ली बाहेरची कामं यायला लागल्यात. हा आणि एक वंस लई सॅड होत्या. डोळ्यात पाणी सुद्धा होतं त्यांच्या. मी तुम्हाला सांगते नक्की काहीतरी विषय. काही विषय नाहीये. तुला माहिती आहे हल्लीच घरात काय झाले? सॅड असेल, तिचं मन हलकं करत असेल तिच्या समोर. काय तेवढं नाही हो, मी तुम्हाला सांगते का नाही नक्की काहीतरी विषय 100%. आणि तेच आपल्याला हुडकून काढायचंय. त्याच्यावर जरा कंस्ट्रक्शन करा.